नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आज मी कॉस्ट अकाउंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचा या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम घेत आहे. आणि हा प्रॉब्लेम कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्टवरचा आहे. म्हणजे ज्या वर्षात ठेक्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच वर्षामध्ये त्या ठेक्याचं काम पूर्ण झालेलं असेल, म्हणजे कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्ट जर असेल तर त्याचे लेखे कसे लिहिले जातात या संबंधीची माहिती आपणाला मिळावी म्हणून कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्टवरचा हा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. तसा कंप्लीटेड आणि इनकम्प्लीटेड असं काही वेगळं पद्धत नाही, परंतु कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्टचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट त्याच वर्षी माहिती होतो. जो काही आपणाला प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, तो त्याच वर्षी माहिती होतो. तर कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्टवरचा हा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. नंदकुमार कॉन्ट्रॅक्टर लिमिटेड अंडरटूक अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ construction of building on 1st January 2003. The contract price was rupees 10,000. The details about the contract were as under. Material purchased from market rupees 2 lakhs. Material issued from store rupees 3 lakhs. Transfer of material from other contract 70,000. Wages rupees 2 lakhs. Indirect expenses 70,000. Plant 3 lakhs. Material returned to store 10,000. Material transferred to other contract 20,000. Material lost by fire 10,000. Plant stolen rupees 30,000. Materials in hand on 31st December 2003 10,000. Plant in hand on 31st December 2003 rupees 2,40,000. Wages accrued on 31st December 2003 rupees 10,000. Outstanding indirect expenses on 31st December 2003 rupees 1,000. The contract was completed on 31st December 2003 and the contract price was duly received. Prepare contract account and contractees account in the books of contractor. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम सोल्यूशन करण्यासाठी मी या ठिकाणी बुक्स ऑफ नंदकुमार कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड, नंदकुमार हा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्या पुस्तकामध्ये कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मी ओपन केलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2003 आणि कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट असे 2 अकाउंट मी ओपन केलेले आहेत. आता आपण ह्या प्रॉब्लेमच्या सोल्यूशनला सुरुवात करूया. पहिला आयटम आहे पहा. ह्या कॉन्ट्रॅक्टची प्राईस आहे 10 लाख रुपये. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्याच्या नंतर ती 10 लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरला मिळालेले आहेत. तर पहिला खर्चाचा आयटम आहे मटेरियल परचेस्ड फ्रॉम मार्केट. तर या ठिकाणी लिहा टू मटेरियल परचेस्ड डेबिट साईडला. मार्केटमधून मटेरियल परचेस केलेलं आहे 2 लाख रुपयाचं. म्हणजे ह्या ठेक्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते कुठून आणलेलं आहे, तर मार्केटमधून खरेदी केलं आहे 2 लाखाचं. मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोर टू मटेरियल फ्रॉम स्टोर म्हणजे त्यांच्या गोडाऊनमधून मटेरियल आणलेलं आहे 3 लाख रुपयाचं. आता हा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मटेरियलची खरेदी केली जाते आणि ते गोडाऊनमध्ये साठवून ठेवली जाते. तर गोडाऊनमधून आणलेलं मटेरियल त्याची किंमत आहे 3 लाख आणि मार्केटमधून खरेदी केलेलं जे मटेरियल आहे ते 2 लाखाचं आहे. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम अदर कॉन्ट्रॅक्ट टू ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम अदर कॉन्ट्रॅक्ट. आता यांचे इतरही कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी चालू असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टवर काही माल शिल्लक असलेला असेल तर तो पूर्ण होत आलेला आहे किंवा त्या मालाची त्या कॉन्ट्रॅक्टच्या ठिकाणी साईटवर गरज नसते. मग अशावेळी तो माल ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तो ट्रान्सफर केला जातो.
म्हणजे सिमेंट असेल, रेती असेल, असं काही असलेलं आहे, ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टवरून या ठिकाणी मटेरियल ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याची किंमत आहे 70,000 रुपये. तर अशा पद्धतीने 5,70,000चं मटेरियल ह्या ठेक्यासाठी त्यांनी खरेदी केलेलं आहे. त्यानंतर ह्या ठेक्यासाठी जो मजुरीवर खर्च झालेला आहे तो मजुरीचा खर्च आहे 2 लाख, वेजेस रुपीज 2 lakhs. त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती? 70,000. त्यानंतर प्लॅन्ट, त्यांनी प्लॅन्ट खरेदी केले पाहिजे ठेक्यासाठी, 2 प्लॅन्ट, याची खरेदी किंमत आहे 3 लाख रुपये. ते या ठिकाणी लिहा. 3 लाख रुपयाचं प्लॅन्ट खरेदी केलेलं आहे, ते या ठिकाणी लिहा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे मटेरियल रिटर्न टू स्टोर. तर 5,70,000चं मटेरियल होतं, त्यापैकी ज्या मटेरियलची गरज नाही ते परत केलेलं आहे स्टोअरला, म्हणून क्रेडिट साईडला घ्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या, बाय मटेरियल रिटर्न टू स्टोर. मटेरियल रिटर्न टू स्टोर 10,000 रुपये. 10,000 रुपयाचं मटेरियल या ठिकाणी परत करण्यात आलेलं आहे स्टोअरला. त्यानंतर मटेरियल ट्रान्सफर टू अदर कॉन्ट्रॅक्ट, इतर कॉन्ट्रॅक्टवर मटेरियल 20,000 रुपयाचं ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. म्हणजे ठेक्यावर काही कमी पडलं, काही तिकडलं इकडं मटेरियल या ठिकाणी ट्रान्सफर केलं जाते. तसं ह्या ठेक्यावरून 20,000 रुपयाचं मटेरियल दुसऱ्या ठेक्यावर ट्रान्सफर केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी लिहा क्रेडिट साईडला, बाय मटेरियल ट्रान्सफर टू अदर कॉन्ट्रॅक्ट, रुपीज 20,000. त्यानंतर मटेरियल लॉस्ट बाय फायर, 10,000, म्हणजे आग लागून 10,000चं मटेरियल नष्ट झालेलं आहे. तर हे नुकसान असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपणाला हे ट्रान्सफर करावं लागते, कारण याच्यापासून काही म्हणजे फायदा नाहीच, कारण आग लागलेली आहे आणि मटेरियल जळून गेलेलं आहे, नुकसान झालेलं आहे. म्हणून कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर पहा मटेरियल लॉस्ट बाय फायर, इथं लिहा मटेरियल लॉस्ट बाय फायर किती रुपये आहे? 10,000. इनर कॉलमला घ्या. त्यानंतर प्लॅन्ट स्टोलन रुपीज 30,000. 30,000 रुपये किमतीचं प्लॅन्ट हे चोरीला गेलेलं आहे. आपण खरेदी केलेलं होतं 3 लाखाचं, याचे काही स्पेअर पार्ट म्हणा किंवा काही भाग म्हणा ज्याची किंमत 30,000 रुपये आहे, असं चोरीला गेलेलं आहे आणि ते सापडलेलं नाही. त्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरचं नुकसान झाले, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट अशी त्याची नोंद होईल. म्हणून प्लॅन्ट स्टोलन इथं लिहा, प्लॅन्ट स्टोलन 30,000. तर 40,000 रुपयाचं या ठिकाणी ह्या कॉन्ट्रॅक्टवर नुकसान झालेलं आहे. पहा आगीमध्ये माल जळाला, 10,000 नुकसान झालं आणि प्लॅन्ट चोरीला गेलेला आहे, 30,000 रुपयाचं तेवढं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर मटेरियल इन हँड ऑन 31 डिसेंबर 2003 रुपीज 10,000. म्हणजे वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2003ला 10,000 रुपयाचं मटेरियल तिथं शिल्लक आहे, म्हणून इथं लिहितो मी, बाय मटेरियल इन हँड ऑन 31 डिसेंबर 2003 10,000 मटेरियल शिल्लक आहे.
त्यानंतर प्लॅन्ट इन हँड बाय प्लॅन्ट इन हँड. प्लॅन्ट इन हँड किती आहे पहा, 2,40,000. आलं लक्षात. प्लॅन्ट इन हँड 2,40,000. वर्षाच्या शेवटी या ठिकाणी 3 लाखाचं प्लॅन्ट खरेदी केलेलं आहे, बरोबर आहे. ह्या 3 लाखाचं प्लॅन्ट वर्षभर वापरलं आणि वर्षाच्या शेवटी त्याची किंमत किती आहे, म्हणजे 2,40,000. तर हे 3 लाखाचं एकूण प्लॅन्ट आहे. आलं लक्षात. तर ह्या 3 लाखावर 10% दराने 30,000 रुपये घसारा. इथं हे प्लॅन्ट राहायला पाहिजे होतं 2,70,000चं. हे झालं डिप्रिशिएशन. आणि 30,000चं प्लॅन हे स्टोलन झालेलं आहे, म्हणजे 2,40,000चं प्लॅन्ट या ठिकाणी शिल्लक आहे. तर हे प्लॅन्ट या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आलं लक्षात. ह्या दोन्हीतला जो फरक असतो तो घसारा असतो, परंतु या ठिकाणी 30,000चं प्लॅन्ट चोरीला गेलेलं असल्यामुळे 30,000 रुपये डिप्रिशिएशन आणि 30,000 रुपये चोरीला गेलेल्या प्लॅन्टची किंमत आहे. त्यानंतर वेजेस ॲक्रूड दिलेलं आहे. वेजेस ॲक्रूड ऑन 31st, म्हणजे 10,000 रुपये वेजेसचे द्यायचे राहिले. तर या ठिकाणी घ्या टू वेजेस ॲक्रूड. वेजेस ॲक्रूड ऑन 31 डिसेंबर 2003 ₹10,000. आता हे असं सेपरेट पण दाखवू शकता किंवा ह्या वेजेसमध्ये ॲड करून सुद्धा दाखवू शकता. आउटस्टँडिंग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आलं लक्षात. आउटस्टँडिंग न दिलेले अप्रत्यक्ष खर्च याच ठिकाणी घ्या टू आउटस्टँडिंग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. किती रुपये आहेत, 1,000 रुपये. 1,000 रुपये आहेत पहा. त्यानंतर द कॉन्ट्रॅक्ट वॉज कम्प्लिटेड ऑन 31 डिसेंबर 2003. 31 डिसेंबर 2003ला हा ठेका पूर्ण झालेला आहे आणि द कॉन्ट्रॅक्ट प्राईस वॉज ड्युली रिसिव्ड. ठेका पूर्ण झालेला आहे आणि ठेक्याची किंमत या ठिकाणी ठेकेदाराला मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी लिहा बाय कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट. कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट 10 lakhs. कंसात लिहा कॉन्ट्रॅक्ट प्राइस. कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट डेबिट टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट अशा प्रकारची ती नोंद होते. आलं लक्षात. 10 लाख रुपये कॉन्ट्रॅक्टची किंमत मिळालेली आहे. आता हे तर आपण लिहिलं आहे कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट. कॉन्ट्रॅक्टीकडून म्हणजे ठेकेदात्याकडून हे 10 लाख रुपये मिळाले. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते लिहिलेलं आहे, तर कॉन्ट्रॅक्टीज अकाउंटच्या डेबिट साईडला येईल ते. टू या ठिकाणी लिहा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट 10 लाख रुपये. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेममधल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता आपण ह्या प्रॉब्लेमच्या या ठिकाणी बेरजा करूया. तर पहा, क्रेडिट साईडची बेरीज अगोदर करा, नंतर डेबिट साईडची करू. तर या ठिकाणी क्रेडिट साईडची बेरीज हे 3 शून्य, हे चौथा पण शून्य, 2 1 3, 4 आणि 3 7, 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1 3, 13,20,000 रुपये बेरीज झाली. पहा 13,20,000, हे 3 शून्य, 9 आणि 1 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि 7 15 16, 16 आणि 6 22ला 2, हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13. तर 1,69,000
एवढा या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. आलं लक्षात. तर हा प्रॉफिट जसं नुकसान झालेलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं, तसं आता या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. आलं लक्षात. कंसात प्रॉफिट ट्रान्सफर्ड असं लिहून टाका. आता हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. 1,69,000 रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. आता कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट या ठिकाणी बंद करा. हे 10 लाख आणि या ठिकाणी लिहितो मी 10 लाख. आता या ठिकाणी बॅलन्स येते पहा 10 लाख. तर आता एवढी जी 10 लाख रुपयाची रक्कम आहे ती नेट कॅशमध्ये कुणीही देत नाही. तर ही रक्कम कॉन्ट्रॅक्टीने बँक अकाउंटमध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमध्ये जमा केलेली आहे. म्हणून या ठिकाणी घ्या बाय बँक अकाउंट. आलं लक्षात. बाय बँक अकाउंट, कारण 10 लाखाचा त्यांनी चेक दिलेला आहे. कारण एवढी मोठी रक्कम नगदीमध्ये कुणीही कुणाला देऊ शकत नाही आणि कायद्याचं सुद्धा बंधन आहे की 20,000 रुपयापेक्षा म्हणजे जास्तीचा जर व्यवहार असेल तर तो चेकने किंवा इतर मार्गाने करावा, परंतु नगदीने तो व्यवहार करू नये. तर अशा पद्धतीने हे 10 लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमध्ये त्यांनी जमा केले आणि अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.